त्याचबरोबर माझ्या दोन मुले अलीकडे सायंटिस्ट झालेले आहेत. सहजपणे छोट्या सिटीमध्ये छोट्या पार्कमध्ये शिकून सहजपणे सुपर रँकर झालेले आहेत. आता माझी मोठी मुलगी IAS एकच आहे पूर्ण भारतामध्ये आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी युनिव्हर्सिटी आहे फक्त भारतात. तिथे डॉक्टरेट आफ्टर डॉक्टरेटला मोठी मुलगी आता शिकत आहे. म्हणजे ट्रेनिंग चालू आहे, 1 वर्ष ट्रेनिंग सुरू आहे. तरी देखील लाख 1.25 लाख स्टुडंट इथे बसलेले आहेत. प्रत्येक जण आपण सायंटिस्ट बनू शकता. का मी सायंटिस्ट वरती फोकस करतो तर पुढे जाऊन जॉब्स मिळणं फार कठीण होणार. खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम्स आहे. कारण एवढी मोठी संख्या आहे आपली भारताची, भयानक जनसंख्या आहे. कधीच आपले लोक खूप वर्षापूर्वी 50-60 वर्षापूर्वी किंवा 70 वर्षापूर्वी आपलं एक फॅमिली प्लॅनिंग पाहिजे होतं. तुम्हाला कंपॅरिझन सांगतो, लक्षात ठेवा. आपले देशाचे हिस्ट्रीसाठी आणि वर्ल्ड वाईड ग्लोबल नॉलेजसाठी ह्या गोष्टी आवश्यक आहे. आणि मी जे सांगतोय हे मोकळं काही नाही सांगत. हे तुम्हाला डायरेक्टली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधून, स्पर्धा परीक्षेमधून, क्विज कॉम्पिटिशन मधून ह्या सर्व गोष्टी येतात. लक्षात ठेवा, हे पॉइंट डायरेक्ट तुमचे सिलेबसशी संबंधित आहे. जगभरामध्ये सर्वात हायेस्ट आपले जे जमीन ती बर्फाळ आहे ती गोष्ट वेगळी आहे. हायेस्ट ही जमीन रशियाकडे आहे. तर त्या मानाने आपलं भारताचा नंबर 7 म्हणजे आपल्या एक महाराष्ट्र राज्याच्या जवळपास एक राज्याचा आणि 14 कोटी 140 कोटी नव्हे 14 कोटी आहे फक्त रशियाची जनसंख्या. आणि आपला नंबर लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 7वा. आणि आपली लोकसंख्या आहे, संख्या आपली किती पटीने आहे विचार करा. 140 कोटी हे म्हणजे डिक्लेअर्ड नंबर्स आहेत. पण मला तरी वाटतं, आणि आता कॅल्क्युलेशन होणार आहे, कमीत कमी 150 कोटी ते 60 कोटीला येणार आहे. म्हणजे 160 कोटी जवळपास. 150 कोटी तर डेफिनेटली क्रॉस होणार. तर मग या एवढ्या पॉप्युलेशनला कोण नोकरी देऊ शकते? अरे जगभराचे देश देखील नोकरी देऊ या भारतीयांना म्हटलं तरी शक्य नाही. म्हणजे आपलं देश सोडा, जगाने जर ठरवलं तर या सर्वांना नोकरी देऊया, शक्यच नाही. हे कंपॅरिझन लक्षात ठेवा. हे कंपॅरिझन का सांगतो मी? असंच तुम्ही ढोबळमानाने अभ्यास करू नका. एक प्लॅनिंग पाहिजे. आणि हे प्लॅनिंग फक्त आपले शिक्षण संस्थेवाले किंवा आपले हेडमास्टर आणि टीचर्स आणि माझ्यासारखे कोणी लोक येतात जातात त्यांनी सांगतात म्हणून, पेरेंट्स सांगतात म्हणून करू नका. हे तुम्ही स्वतः ठरवा. तुम्हाला आता भरपूर देवाने नॉलेज दिलेलं आहे. आपण खूप काही गोष्टी आता डिसिजन घेण्याचं हे पिरियड आहे. हेच तो वेळ आहे 5वी ते 10वी आणि 12वी. तुम्ही टोटल तुमचं फ्युचर घडतं. म्हणून या सिस्टीम मध्ये इथेच या लेवल मध्ये तुम्ही ठरवा की मला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. मग पुढे जाऊन तुम्हाला नोकरी मिळेल न मिळेल त्याची गोष्ट नंतर विचार करूया. आणि एक लक्षात ठेवा, जर का अभ्यास स्टँडर्ड केला रे, आपलं आयुष्य सुपर जातं. नोकरी मिळू दे किंवा न मिळू दे. भरपूर अशा गोष्टी आहेत की आपण सहजपणे आपल्या जीवनाला पाहिजे असलेलं आवश्यक असणारा आर्थिक बळ आम्ही सहजपणे मिळवू शकतो. आणि कदाचित खूप काही मिळवू शकतो. अशी खूप काही गोष्टी आहेत. त्यासाठी अगोदर अभ्यास करा. आणि मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला
वर्गात किंवा गावात किंवा इकडे तिकडे अजिबात चेष्टा मस्करीच्या गोंधळात पडू नका. चेष्टा मस्करी